फ्रेंड्स, वेलकम टू माय तुझ्या. तुम्ही बाळंतीण आहात आणि बाळाला दूध पाजताना तुम्हाला हे कन्फ्युजन होत आहे की माझं बाळ ना नुसतं एकाच ब्रेस्टने दूध पितं आणि दुसऱ्या ब्रेस्टने दूधच पित नाही. तर आपण काय केलं पाहिजे? बाय द वे, मी श्रेया शाह, चाइल्ड बर्थ एज्युकेटर, आणि हा प्रश्न प्रत्येक त्या आईला पडू शकतो जी बाळाला दूध पाजते. हे ऑल ऑफ यू, तुम्हाला माहिती आहे ब्रेस्टमध्ये अनइवन सप्लाय असणं हे एकदम नॉर्मल आहे. म्हणजेच हे राईट ब्रेस्ट आणि लेफ्ट ब्रेस्ट आपण जर दोन्ही गोष्टी बघितल्या तर कित्येकही वेळा असं होऊ शकतं की माझ्या एका ब्रेस्टला मिल्क सप्लाय जास्त आहे आणि माझ्या दुसऱ्या ब्रेस्टला मिल्क सप्लाय कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, प्रिफरन्स ऑफ ब्रेस्ट. प्रिफरन्स ऑफ ब्रेस्ट म्हणजे काय? कित्येकही वेळा तुम्हाला जाणवेल की माझं बाळ एका ब्रेस्टने व्यवस्थित दूध पिते आणि दुसऱ्या ब्रेस्टने व्यवस्थित दूध नाही पित. म्हणजे काय? एका ब्रेस्टने मस्त 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं दूध पितं आणि दुसऱ्या ब्रेस्टने फक्त 5 मिनटंच दूध पिऊन सोडून टाकतं. हे होऊ शकतं का? येस, हे पण नॉर्मल आहे. या फंडाला म्हणतात ब्रेस्ट प्रेफरन्स. तिसरी महत्त्वाची गोष्ट, अनइवन ब्रेस्ट साईज. म्हणजे कित्येकही वेळा तुम्हाला जाणवेल की माझा एक ब्रेस्ट मोठा आहे आणि दुसरं ब्रेस्ट छोटं आहे. तर हे अनइवन ब्रेस्ट साईज हा जो प्रकार आहे तो नॉर्मल आहे का श्रेया? हो, तो पण अगदी नॉर्मल आहे. मग या सगळ्यामध्ये जेव्हा आपण म्हणतोय की माझं बाळ एकाच ब्रेस्टने दूध पितंय तर हे नॉर्मल आहे का? तर याला आपण काय म्हणतो? चला जाणून घेऊयात. पॉईंट नंबर 1, देयर इज अ फंडा कॉल्ड एज ब्रेस्ट स्ट्राईक. ब्रेस्ट स्ट्राईक म्हणजे काय? सुरुवातीपासून माझं बाळ दोन्ही ब्रेस्टवरती दूध पितंय, पण आता सडनली माझं बाळ एकाच ब्रेस्टवरती दूध पितंय, दुसऱ्या ब्रेस्टवरती पितच नाही. तर त्याला आपण म्हणतो ब्रेस्ट स्ट्राईक. ब्रेस्ट स्ट्राईक म्हणजे आपण स्ट्राईक बघितली आहे ना, मोर्चा काढतात एखादी लोक, तसं तुमच्या बाळांनी त्या ब्रेस्टच्या अगेन्स्ट मोर्चा काढलाय. ब्रेस्ट स्ट्राईक. स्ट्राईक युजली 8 दिवस ते 15 दिवसाची असू शकते आणि या 15 दिवसात तुमचं बाळ कदाचित एका ब्रेस्टवरती दूधच पिणार नाही. तर तुम्ही लोकांनी काय केलं पाहिजे? बाळाला खूप सारं छातीवरती घ्या. जेव्हा जेव्हा तुम्ही बाळाला दूध पाजताय तेव्हा पहिलं त्या बाजूने पाजा जिथून बाळ व्यवस्थित दूध पिते आणि मग त्या बाजूने पाजा जिथून बाळ व्यवस्थित दूध पित नाही. आणि बाळाने जर अगदीच त्या बाजूने दूध पिलं नाही तर दुधाला थोडंसं एक्सप्रेस करा जेणेकरून त्या साईडचा मिल्क सप्लाय ड्रॉप नाही होणार. युजली आपण म्हणतो 8 ते 15 दिवसानंतर तुमचं बाळ परत दूध नॉर्मली प्यायला लागतं. दुसरी महत्त्वाची रिझन्स, देर इज समथिंग कॉल्ड एज ब्रेस्ट प्रेफरन्स. म्हणजे सडनली तुमचं बाळ एकाच छातीला प्रिफर करतं आणि दुसऱ्या छातीला प्रिफरच करत नाही आहे. हे पण नॉर्मल आहे. अगेन तुम्हाला दूध एक्सप्रेस करायचं आहे जिथून बाळ दूध पित नाही आहे जेणेकरून मिल्क सप्लाय मेंटेन राहील. आणि दुसरी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला प्रयत्न करायचा आहे की बाळ जेव्हा अर्ध्या झोपेत असेल तेव्हा तुम्ही त्या छातीने दूध पाजा. युजली बाळ जेव्हा ड्रीम फीडिंग करतात तेव्हा पिल्लू त्या ब्रेस्टने पण खूप व्यवस्थित दूध घेऊ शकतो. पुढची अतिशय महत्त्वाची गोष्ट, पण जर माझं बाळ एकाच छातीने दूध पित असेल तर त्याच्यामुळे बाळाला काही त्रास होतो का? तर होत नाही. आपल्याकडे अशा भरपूर आया आहेत ज्या 1 वर्षापर्यंत पण बाळाला से फक्त उजवीकडून किंवा फक्त डावीकडून दूध पाजतात. त्यांनी बाळाला कोणताही त्रास होत नाही. बाळ व्यवस्थित मोठे होतात. फक्त तुम्हाला चेक करायचं आहे की मेडिकली बाळ ओके आहे ना. मेडिकली बाळ ओके म्हणजे काय? पहिली गोष्ट, बाळाला शो किती वेळा होती आहे. दुसरी गोष्ट, वीकली बाळाचं वेट गेन 150 ग्रॅम प्लस आहे का? आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, प्लीज 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 लक्षात ठेवा, जर तुमचं बाळ एका ब्रेस्टने दूध पित असेल तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या एका ब्रेस्टची साईज ही मोठी होते जेव्हा दूध भरतं आहे, छोटी होते त्या बाळ दूध पितं आहे आणि दुसरं ब्रेस्ट हळूहळू हळूहळू कमी होत जातं. तर त्याचं जास्त टेन्शन घेऊ नका. पुढचा आणि महत्त्वाचा पॉईंट, जर तुम्हाला मिल्क एक्सप्रेस करणं किंवा पंपिंग करणं हे जमतच नसेल तर मग तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज आहे का? आणि बिलकुलही टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण तुम्हाला समजून घ्यायची गरज आहे की तुमचं बाळ जर दूध पित असेल आणि तुमचं बाळ फक्त एकाच छातीनं दूध पित असेल आणि त्याच्यामुळे दुसरी बाजू ही श्रिंक होत चालली आहे तर प्लीज टेन्शन घेऊ नका. पण जर तुम्हाला जाणवलं की माझं बाळ एका बाजूने दूध पिते पण त्याचं पूर्ण पोट भरत नाही आहे, उपाशी राहत आहे माझं बाळ, मग तुम्हाला दुसऱ्या बाजूला पंपिंग करत राहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जेणेकरून जेव्हा बाळाचं दूध भरणार नाही तुम्ही या साईडने जे पंप केलेलं दूध आहे ते बाळाला वाटी चमच्याने किंवा ड्रॉपरने किंवा निफ्टी कपने किंवा ओपन वाटीने आरामात देऊ शकाल आणि ते तुमच्यासाठी बऱ्यापैकी सोपं होऊ शकतं. पुढची महत्त्वाची गोष्ट, पण काही प्रॉब्लेम आहे का ज्याच्यामुळे माझं बाळ सडनली दूध पिणं बंद करतं आहे? चेक करा तुम्ही एक्स्ट्रा परफ्यूम मारला आहे का? चेक करा तुम्ही काही असे कपडे घातले होते का जे थोडेसे टोचणारे होते?
चेक करा तुम्ही बाळाला त्या छातीनं जेव्हा दूध पाजत होते तेव्हा काही कारणाने एन्व्हायरमेंट किंवा एखादा एक्सपिरियन्स नॉन पीसफुल होता का, अशी एखादी असोसिएशन असू शकते ज्याच्याकडून टेम्पररी पिल्लू त्या छातीने दूध पित नाही. किंवा तुम्हाला माहिती आहे खूप एंगॉज किंवा कडक ब्रेस्ट असेल आणि त्या कडक ब्रेस्टवरती जर तुम्ही बाळाला घेतलं आणि त्याच्यामुळे बाळ जर लॅचच करता आलं नाही तर मग बाळ पुढच्या वेळेस लॅच करायला नको नको म्हणतं. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप नॉर्मल आहेत. आता हा झाला पार्ट 1 की तुमचं बाळ आधीपासून दोन्ही ब्रेस्टने पितं पण आता अचानक पित नसेल तर. पार्ट 2 सुरुवातीपासूनच, म्हणजे माझं बाळ जन्मल्यापासूनच एकाच ब्रेस्टने दूध पितं आणि दुसऱ्या ब्रेस्टने दूधच पित नाही, तर हे पण शक्य आहे का? येस, हे पण शक्य आहे. त्याच्या मागे कोणतं सायंटिफिक कारण आहे का? नाही. युजली प्रेफरन्स ऑफ ब्रेस्ट किंवा मग अनइवन मिल्क सप्लाय, एवढीच कारण आहे त्याच्या मागे, बाकी कोणतंही कारण नाही. पण तुम्हाला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची त्या सिच्युएशनमध्ये ब्रेस्ट टोनिंगचे व्यायाम करत राहा. कांगारू केअर थेरपी किंवा KCT, बाळाच्या अंगावरती कपडे नाही पाहिजे, तुमच्या छातीवरती कपडे नाही पाहिजे आणि बाळाला छातीवरती दिवसातून ॲटलिस्ट एकदा किंवा दोनदा घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट, चर्चा करू नका. कित्येकही वेळा जेव्हा एखाद्या आईला एखादा प्रॉब्लेम असतो तेव्हा ती खूप चर्चा करते, पण रिलेटिव्सना विचारतो, फ्रेंड्सला विचारतो, माझं बाळ त्या साईडनी दूधच पित नाही, माहिती नाही काय झालं आहे, का माझं बाळ दूध पित नाही आहे. तुम्ही जेवढी चर्चा कराल तेवढ्या गोष्टी बिघडणार आहेत, सुधारणार नाही आहेत. म्हणून प्लीज त्याची काळजी करू नका. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा आस्पेक्ट, नाही श्रेया मला ना ॲक्च्युली पाजायचं आहे पिल्लूला त्या ब्रेस्टने पण, तर मी काय करू शकते का? येस, देर इज अ फंडा कॉल्ड एज रिश्वत फीडिंग. रिश्वत फीडिंग म्हणजे काय माहिती आहे, बाळाला घ्यायचं छातीवरती, ब्रेस्ट ओपन करायचं आणि तुमच्या बाळाला जर तुम्ही बॉटलनी वगैरे दूध पाजत असाल तर छातीच्या शेजारीच बॉटलनी दूध पाजायचं. ते पाजून झाल्यानंतर जेंटली पिल्लूला शिफ्ट करायचं आणि निप्पल तोंडात द्यायचं. एक ट्रिक. दुसरी ट्रिक आहे, बाळाच्या तोंडात निप्पल द्यायचं आहे. माझं बाळ पितच नाही आहे, जसं तोंडात धरून बसतंय, तर निप्पलवरती ड्रॉपरनी एक एक थेंब फॉर्म्युला मिल्क किंवा एक्सप्रेस मिल्क द्यायचं. कित्येक वेळा काय होतं माहिती आहे का, की बाळाला हे माहितीच नाही आहे की मला ही ब्रेस्टवरती का घेऊन येते. जर बाळाला माहितीच नाही आहे मला ब्रेस्टवरती का यायचं आहे आणि मला सक करायचं आहे आणि मला दूध प्यायचं आहे, तर मग बाळ कसं काय दूध पिणार आहे. म्हणून बाळाला ते कळवण्यासाठी की बाबा इथून पण दूध येतं, म्हणून आपल्याला रिश्वत फीडिंग आपल्याला करता आलं पाहिजे. या झाल्या त्या सगळ्या पद्धती. शेवटची आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, प्लीज सगळेजण विचार करा, जर तुमचं बाळ बाटलीने दूध पित असेल तर ब्रेस्ट फीडिंग इम्प्रूव्ह करणं कित्येकही वेळा थोडंसं अवघड जाऊ शकतं. म्हणून प्लीज बाटलीने पिल्लूला जास्त दूध पाजू नका, ब्रेस्टवरती दूध पाजा. ओपन वाटी, वाटी चमचा, ड्रॉपर, निफ्टी कप यांनी दूध पाजा, बाळ व्यवस्थित दूध पितं. तर या होत्या काही बेसिक गोष्टी, जे प्रश्न खूप साऱ्या आईंच्या मनात येतात की माझं बाळ एका ब्रेस्टने व्यवस्थित दूध पितं आणि दुसऱ्या ब्रेस्टने व्यवस्थित दूध पित नाही, तर त्याची कारणं काय आणि त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघण्यासाठी. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.